उरण तालुक्यातील राजकीय गटात खळबळ माजवून देणारी घटना समोर येत आहे। तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष नामधारी उरला असताना आता फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात उरण तालुक्यात शेकाप शिल्लक राहील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। उरण तालुक्यातील पागोटे येथे दिवस रात्र काँग्रेस चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते। सदर काँग्रेस चषक क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सदर क्रिकेट सामन्याचा उद्घाटन प्रसंगी महेंद्र शेठ घरत यांनी मोठे वक्तव्य केले। येत्या 2 ते 3 दिवसात प्रीतम म्हात्रे यांची शिट्टी महेश बालदीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे। रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचा सदर व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सैरभैर झालेत। मागील विधानसभा निवडणुकीत उरण तालुक्यातील शेकापला उभारी देण्याचे काम प्रीतम म्हात्रे यांनी केले होते। उरण विधानसभा निवडणूक 2024 मध्ये प्रीतम म्हात्रे यांचा निसटता पराभव झाला होता। सदर व्हायरल व्हिडिओवर प्रीतम म्हात्रे यांनी कोणत्याच प्रकारचा खुलासा न केल्याने उरण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। चार पक्षाचं बोलणार कुणाला? आज जे इकडे ते उद्या तिकडे झालेत। आता मी काय ऐकतो तर शिटीवर लय जोरात चालू होते, शिटीवाले बालद्या फोडत होते। आता बालदीमध्ये शिटी चालली, मला काल सांगितलं का उद्या परवा प्रवेश आहे प्रीतम म्हात्रेचा। मी समजाल का तुम्ही लढले, शिव्या दिल्या एकमेकाला, पुढाऱ्यांना काय पडलेलं नाही आहे। आता स्नेहल जगतापचं ऐकला ती राष्ट्रवादीमध्ये चालली, लढली शिवसेनेतून। तर अशा प्रकारे तर पक्षपंथ राहिला नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।